केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात यूपीएस अर्थात एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध होणार आहे। एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना 3 महिन्यात एनपीएस किंवा यूपीएस यापैकी एक पर्याय निवडायचा आहे। यूपीएसची विशिष्ट वैशिष्ट्य निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने नियुक्ती जारी केली आहे। 1 एप्रिल 2004 नंतर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या 23 लाख कर्मचाऱ्यांना यासाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल। यात किमान 25 वर्ष सरकारी सेवा केलेल्यांना शेवटच्या वर्षभराच्या मूळ वेतनाच्या सरासरीच्या किमान 50% इतकं निवृत्ती वेतन मिळेल। सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला निवृत्ती वेतनाच्या 60% इतकी रक्कम मिळेल। किमान 10 वर्ष सेवा झालेल्यांना यूपीएस अंतर्गत किमान 10,000 निवृत्ती वेतनाची हमी देण्यात आली आहे।